नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। आणि आता तर बघायला गेलं तर आज आपली पालखी गावात आली आहे आणि बघा खरं बघायला गेलं तर हा उत्साह आहे आणि कोकणातील परंपरा, श्रद्धा आणि भक्ती यांचा एक संगम म्हणजे गोकुळगावचा शिमगोत्सव। पंचक्रोशीत सर्व गावांना भेट दिल्यानंतर आता श्री खेत्रोबाळ प्रसन्न यांची पालखी पुन्हा आपल्या गावामध्ये परत आली आहे आणि हा तो क्षण गावकऱ्यांच्यासाठी उत्साहाचं वातावरण आहे, भक्तीचं वातावरण आहे आणि अशा पद्धतीने स्वागत केलं जातं। दिवसभराची प्रतीक्षा असते। गावातील प्रत्येकजण पालखीच्या आगमनाची आतुरतेनं वाट पाहत असतं। महिला आरत्या तयार करतात, रांगोळ्या काढतात आणि तरुण मंडळी सगळेजण ढोल ताशा फटाके इत्यादी सज्ज असतात आणि अशा पद्धतीने वातावरण एकदम खालूबाजा याच्या नादामध्ये म्हणजे ढोल ताशा सनई याच्या नादात आणि तालावर बघा ही पालखी पण डोलते आणि त्याचबरोबर गावातले सर्व लहान मोठे हे थिरकत आहेत आणि आपण पाहू शकतो हा उत्साहाचं एकदम प्रसन्न असं वातावरण आणि लेझिम पण चालू आहे आपल्याकडे। त्याला आता आपण चला बघूया एकदम जवळ जाऊन आणि छानपैकी एकदम आता एंट्री झाल्यानंतर ही जी मिरवणूक आहे ना ती देवळ्यामध्ये जाईपर्यंत असणार आहे। तो आपण हा व्हिडिओ करतो आहे। तर एक टप्प्याटप्प्याला आपल्याला दाखवायचं आहे की कशा पद्धतीने केलं जातं। तर सर्वच काही जमत नाही पण जितकं जमेल तसं आपण प्रयत्न करतो दाखवण्याचा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नवीन तुम्हाला गोष्टी याच्यात समजतील आणि इथली परंपरा कशी आहे हे पण आपल्याला कळेल आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। चला तर पुढच्या बाजूला महिला तिथे रिंगण करून लेझिम खेळतात आणि इकडे मागच्या ह्याच बाजूला बघा आपली पालखी हे आपले खेळी सगळे एक एक करून आहे ना आपल्या खांद्यावरती त्या देवाच्या पालखीला नाचवत आहेत आणि अशा पद्धतीने हे सर्व काही आपल्याला एक विलक्षण असं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। ते म्हणजे गोकुळगावचा शिमगोत्सव आणि आज बघा गुलाल असं उधळत आहेत। त्याचप्रमाणे वेगवेगळे नवीन फटाकेसुद्धा पाहिले आणि त्याचबरोबर आपण शॉर्ट्स वगैरे असतात ते पण बघणार आहोत आणि असं हे सगळं वातावरण आहे की प्रसन्न करणारं। कुठेतरी आपण मुंबईमध्ये पुण्यामध्ये शहरामध्ये कामाला असतो आणि शिमगोत्सव आणि गणेशोत्सव हे आपले कोकणातील पारंपरिक फार मोठे असे सण आहेत आणि त्याच्यासाठी आवर्जून लोक सुट्ट्या काढून आवर्जून म्हणजे दांड्या देखील आणि खाडे पण करतात, नोकऱ्या पण सोडून येतात। अशातली ही गत का त्याच्या मागची ही अशी सगळी मजा असते आणि त्याचबरोबर आपली मजा तर एका बाजूला आहेच पण सर्वात महत्त्वाचं काय की देव आपल्या दारी येतो, आपल्या घरी येतो, त्याचा हा आनंद वेगळा असतो। कारण आपल्याला जे काही ज्याच्यामुळे मिळालं आहे ना ते सर्वस्व म्हणजे तो देव आपल्याला आपल्या समोर आपल्या प्रत्यक्ष घरामध्ये गावामध्ये फेरी मारतो आहे आणि हेच मोठं असतं। त्याच्यासाठी हे सगळे उत्साहाने म्हणजे कोकणी माणूस आहे ना हा खूप ह्याच्यासाठी फार म्हणजे त्याला सर्वस्व आहे म्हणून तो आपल्या देवासाठी ना तो सुट्ट्या वगैरे करून जात असतो आणि खरा आनंद बघा इथे सर्वजण लुटत आहेत। फार मोठी अशी मजा आहे। लहान मुलं पण दिसत आहेत, मोठी माणसं दिसत आहेत, स्त्रिया महिला वर्ग दिसतो आपल्याला। सुंदर असं एक क्षण आणि फुल मजेदार असं वातावरण आहे। तुम्ही पण याचा आनंद अनुभवा। तुमच्या गावांमध्ये कशी पद्धत आहे, कशी परंपरा आहे आणि कशा पद्धतीने त्याचं नियोजन केलं जातं हे देखील कमेंटद्वारे कळवा आणि ह्या व्हिडिओचा आनंद घ्या। चला
पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। म्हणजे आता गावामध्ये आली आहे गणेशकोंडची एक पालखी आहे देवाची, आणि आपल्या गावातली श्री खेतुरपाल प्रसन्न या गोकुळगावच्या देवाची पालखी आहे। या दोन्ही पालख्यांची भेट पण आपण बघणार आहोत, ते म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये। आणि दुसरं तर पालखी आल्यानंतर पालखी आता घरी येईल तो एक व्हिडिओ, आणि त्याचबरोबर आपलं होम जे पेटवलं जातं ते एक महत्त्वाचं, तो एक आपण व्हिडिओ बघू। आणि त्याच्यानंतर सगळ्यात गंमत असते ती रात्री होम पेटल्यानंतर, म्हणजे खुणा शोधल्या जातात। खुणा शोधल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की बावला बावलीचं लग्न, असे सगळे आपण व्हिडिओ पाहणार एकामागोमाग एक। म्हणजे ही पूर्ण सिरीज आपल्याला पाहायला मिळेल। आणि गोकुळगावचा शिमगोत्सव हा फार मोठा उत्सव असतो, ते आपल्याला या सर्व सिरीजमधनं आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि जर तुम्ही या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कमेंट करा आणि शेअर पण करा, कारण की आपल्या सर्व मित्र मंडळींना, नातेवाईकांना सगळ्यांना कळू दे की आपल्या कोकणी म्हणजे आपल्या कोकणामधली ही जी परंपरा संस्कृती आहे हे कसं प्रत्येक गावामध्ये वेगवेगळं असतं हे समजलं पाहिजे। आणि आपण ह्याच्यामध्ये हे पण दाखवणार आहोत की यंग तरुण पिढी ही ह्याच्यामधून कसं हळूहळू आपली संस्कृती जपते, ह्याच्यातनं हे पाहायला मिळतं। आणि आपल्याला हेच पुढे घेऊन जायचं आहे। आणि आपल्या चॅनलचा हाच उद्देश आहे की आपल्या कोकणातली सगळ्या गोष्टी म्हणजे सण परत आपल्या पर्यटन म्हणा, सगळ्याच गोष्टी आपण ह्याच्यातून दाखवणार, म्हणून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर मित्रांनो, अशा भक्तिमय वातावरणात श्री खेतुरपाल प्रसन्न यांची पालखी पुन्हा गावामध्ये तिचंही आगमन असंच आहे। म्हणजे अशा पद्धतीने अशा वातावरणामध्ये गावकऱ्यांची श्रद्धा आणि परंपरेचा हा सोहळा दरवर्षी तितक्याच उत्साहात साजरा केला जातो आणि तेवढाच आतुरतेने पण लोक वाट बघत असतात। तर जय श्री खेतुरपाल प्रसन्न आपण म्हणू शकतो। आणि देवाच्या चरणी थोड्या भक्तिभावामध्ये लीन हे सगळे आपल्याला महिला वर्ग दिसतोय। तुम्हाला हा गोकुळगावचा शिमगोत्सव कसा वाटतो आणि कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच कोकणातील परंपरा पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अशीच गंमत आहे आणि अशीच आपल्याला ही सिरीज आपल्याला पाहायची आहे।
आणि असंच मजा करूया आणि या शिमगोत्सवाचा आनंद लुटूया. पालखी आता देवळाच्या जवळ पोचली आणि हळूहळू पालखी आतमध्ये जाईल आणि आपण हा व्हिडिओ इथेच थांबू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गणेशकोंड आणि गोकुळगाव ह्या दोन्ही पालख्या यांची भेट. तर असाच व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.